भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चाणकी सलामनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। सोबतच महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करताना सभा घेण्यात आली। यावेळी गावातील बचत गट महिलांनी सावित्रीबाई फुले यांची जीवनचरित्र सांगून आठवणींना उजाळा दिला। सावित्रीची लेक म्हणून वावरताना अभिमान वाटतो असे मत महिलांनी मांडले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमोल गायकवाड माननीय उपसभापती हिंगणघाट हे होते। त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईचे कष्ट आणि त्यांच्या पतीचा पुढाकार किती संघर्षाचा होता हे सांगितले। महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन नाव कमविले। हे यश सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज महिलांना मिळत आहे असे प्रतिपादन अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र भुजाडे, शव ज्योती गोहने, भीमराव डोंगरे सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आयोजन सौ शोभा भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मयुरी कदम यांनी मानले आहे। सर्वप्रथम मी आपल्या गावाचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या प्रतिमेला सुद्धा मी अभिवादन करतो। आपण आपल्या या कानगाव विभागातील चाणकी ग्रामपंचायत मधील सलामनगर या ठिकाणी आपण माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आणि गेल्या काही दिवसा अगोदरच जो महिलांचा जागतिक दिन आहे 8 मार्च, हा जागतिक दिन आपण साजरा करत आहोत।